मला लवकरात लवकर आहे ना दवाखान्यात जायची माहिती घसा नाक पार जाम झाले. नाकाला बा कसा काळा डाग आलाय. गावात टाकायला गेला पायात घेतलं दसकाट भरून. तर गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललोय कैरी आणायला बारकी आणि मी. गाडी चालू आहे ना झाली. चला पाटाला पाणी आले वाटते. आता थोडंच आलंय पण थोड्याच वेळात सगळा पाट फुल होईल. तर आम्ही आलोय आता स्वप्नील भाऊंच्या घरी. स्वप्नील भाऊ दिसले का? हो का इथं बसले मोबाईलमध्ये अभ्यास करीत सकाळ सकाळ. नमस्कार. पप्पू भाऊंचे हरण इथं. तर मला जुनी आठवणी ताज्या झाल्या माहिती आहे का? आम्ही कांदबारा जायचो ना सोबत त्याच्यामुळं. पाहू शकता हे पप्पूचं भव्य दिव्य शेड. हे पप्पूचं घर. हे पप्पूचं गेट. किती सुंदर घर आहे स्वप्नील भाऊंचं. अजून बाकीचे झोपले वाटतंय. बाबांचं चाललंय इकडं आता तोंड धुवायचं काम. तर बारक्यान मी आलोय तर आता कैऱ्या तोडायला. बारके तोडी तर कैऱ्यान मी धरली पिशवी. स्वप्नील भाऊचा आंबा आम्ही अख्खा आता खाली केलाय. त्याला पण एक बादली भरून दिली. आम्ही एक वनपाट भरवले तिकडं. खालच्या सगळ्या कैऱ्या आम्ही आहे ना आता तोडून टाकले. फक्त वर शेंड्यात राहिले. तर कैरीचा रेट आहे 50 रुपये. एक नंबर क्वालिटीचं लोणचं होणार तुमचं. कोणाला लागत असेल तर संपर्क साधा स्वप्नील भाऊंकडे. आता बारक्यांनी तिकडे टेप धरून आहे ना अंतर मोजित आहे. मला सऱ्या पाडायचे डाळिंब लावायचे ना म्हणून आता वगैरे खुना करायचं काम चाललंय. तर दादून मी चाललो इथं अंतर मोजायला. तिकडून पाडायचं होतं बेड. तिकडून पाडायचे होतं सऱ्या. आता म्हणलं इकडून पाडायचे. हे दोघा तिघांचं काय चाललंय काय माहिती. मागच धरून इकडून तिकडं परत इकडं परत इकडं आम्हाला वांबून ठेवले. संकेत बारीक आणि श्यामराव. तर आता आम्ही ना 13 फुटावे ना खुना करीत आहे. हे ना कडवळाचं झाड लावलं एक एक. आता याच्या वेळेला एक एक सरी पाडायची. लाकडं घेऊ. तर आता आम्ही ना ही ना खुनला आता कडवळा संपलंय. हे झाड तोडले आता. हे झाड लावायचं. सुमित भाऊ तुम्ही लावली का हो डाळिंब? सुमितला पण डाळिंब लावायचे. आपण त्याचा पण व्हिडिओ काढू. संकेत राजे तुम्ही? संकेतरावांनी पण 280 झाडे लावलेले आहेत. ते पण डाळिंब बागायतर झालेले आहे. श्यामराव तुम्ही? आपले 800. आयुष्यपत. श्यामराव आता 800 झाडांचे मालक झालेले आहेत. ते पण डाळिंब बागायतर झाले. 500 धरायला हे. मला लवकरात लवकर आहे ना दवाखान्यात जायचे माहिती घसा नाक पार जाम झाले. तुम्ही लवकर उरका. साहेब वेदांश वेदांशने मग आता अरे वा वेदांशने काहीतरी आणले. दे मला चल. त्याला कळालं चांगलं आम्ही दोघं होते. कुठं चालले दोघं? कुठं चाललो सांग त्यांना. कुठं चाललो आपण? वेदांचा खेळाय आलो ना. वेदांचा पण एक युट्यूब चॅनल आहे. नाव काय त्याचं? वेदांश भाकरे. वेदांश भाकरे व्लॉग. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघ तिकडे सांग त्यांना सांग. तर आता कुरकुर खायला चाललाय तू रानात. जेवायला ये इकडे. जेवायला ये. बसायचं किती जेवायला तुला? ओ काकडी आहे. हे कालवण खायचंय. जा आरुष खेळायला. पापडीच आहे. जा आरुष खेळायला. मी आहे ना इथंच. चल जायचं. आरुषला खाऊ देशील ना? आता हा चाललाय तिकडे खेळायला पप्पा बरोबर. इकडे बघ ना. पप्पा म्हणले एकटाच आपण देऊ तुम्ही झाला. कुरकुरू नाही घेत. इकडे कुरकुरू नाही घेणार बघ. आता शिक बघायला लागला. हा. तर तुम्ही जेवायला आता पूजेचं जेवण झालंय. तिच्या ताटात बसलोय मी जेवायला. तिथं नाही बोलावणार कधी जेवायला. तिला वाटत संपन. नाकाला बा कसा काळा डाग आलाय. नका दाखवते. ऑटोमॅटिक आलाय. आता आम्हाला दवाखान्यात झालं. कसं काय आला नेमकं याच्या नाकावर काळा डाग? बघा आणि ही मेहंदी बघा किती भारी काढली. पूजा आमची ना मेहंदी काढी ती चांगली. हात पुढून दाखव. पुढून नाही बघा आता मेहंदी काढायचे प्रकार बघा. मी असं पुढून काढलेलं बघत होतो बरं का. पण आता मागून मेहंदी काढायला चालू केलंय लोकांनी. नाही खरंच भारी काढतात आणि चांगले आर्टिस्ट आहे. तर तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला जर खरंच काढायची असेल तर मेहंदी. चालते. आता गेली ना. आता तिघ जण एका ताटात जेव्हा बसले बघा किती प्रेम आहे यांचं. सतीश भाऊ आता आहे ना औषध फवारून सकाळ सकाळ चाललेले घरी. ओ थांबा थांबा तुम्ही थांबा. काल औषध मारला आज सकाळी? औषध मारलेले. हा म्हणजे त्याने ऊसातलं जे मधलं तण आहे ना त्याला औषध मारले. किती टाक्या मारल्या? 6 टाके.
बघा का एवढं ऊन आहे वर आणि एकट्याने 6 टाके मारले. दोघ जण कोण होतं? अक्षय आणि सतीश भाऊंनी ना सकाळ सकाळ टाक्या मारल्या उसाला. घामाघूम झाले ते. आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये. पुण्यामध्ये आपण हॉस्पिटलमध्ये आलो. दाखवा ना आता आजारी पडले माणूस आणि ते दाखवायची गरज आहे. सांगा बरं. बघू शकता तुम्ही रस्त्यातच गाडी अडवली. हे बकरे त्यांना खायला बिला असं रानात खात्यात, राहतात पण रानातच. आम्ही आता डॉक्टर कोण आलोय बघा, घरी चाललोय. आणि इकडलं वातावरण बघा कसलंय भारी. डाळिंब बघा. ह्यो बघा त्याला मी म्हणतो खाली उतर. ए वर काय चालला? बघितले परत चालले. हा काम नाही दाम काय? त्या पलीकडे झाडाला काय रे आंब आहे त्याला बघ. ये बिनकामी झाडाव नको चढू, त्याला एकच कैरी आलेली. उतर खाली. पारडा झाडा मग केवढ्यात पडेल खाली. बघ दगड केवढा आहे. हा काय काम करतो तू? हे माकड पाहू शकता. त्या दिवशी गेला होता का पाणी भराय 500 रुपये होतं ना रोज. 500 रुपये भेटला असतं तुला. जेवला का तू? काय खाल्लं? काढलं का नाही पाहिजे. आता तिथेच बसणार का तू? आता तिथेच झोपणार का? कारण नळ खाली जर काय पारडा तर नाळावर पडशील खाली. तू आता इकडे कुठे गेलता खरं सांग? घरी म्हणजे तुया करून आलाय का? बर थांब माझ्या जेवण होते. चल जेवायचे तुला. काय खाल्लं? खाल्लं कारलं म्हणतोय. कारलं खाल्लं काय? आम्हाला नाही आणलं कारलं. बर चालते. आज बसले भाकरी करायला लय दिवसातून आहे का नाही? जमत आहे का पण भाकरी? खाता आल्या पाहिजे माणसांना, चावल्या पाहिजे बघ. मी खातोय बेळ आता थोडी. तुम्ही खायला या. आणि थोड्या वेळाचा स्वयंपाक झाला का तो पण खायला या. भाकर कालवण काय करायची? बेसन भाकर करणार आहे ती. झुणका भाकर म्हणते बघ काहीतरी. बटाट्याचं किस्तळ नाही तर मग तो मला लय आवडतो. बेसन नको करू. बेसन उद्या डब्याला कर. काय नाही होत. गरमीने पाणी होत. बरं नको करू मग. किस उद्या डब्याला तर किस खासाल तुम्ही फक्त. बरं काहीतरी कर भाऊ खायला मला. चालते. अगं ही पूजेची भाकर बा किती भारी दिसती. अशी भाकरी येते की तरी कोणाला करता? फक्त पूजा ताईंना येते फक्त. गरम एवढं होतंय 5 वाजताच भाकरी करायला धरली. परत लाईट जाणार आहे म्हणून लवकर भाकरी करायला धरली. आता म्हणते रुमाल घ्या मला. सतीश भाऊ आता छाटणी करण्याचं काम चालू आहे त्यांचं झाडाची. 2 दिवसापूर्वी महेंद्र भाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या छाटणी करण्याचं काम चालू आहे. हा झाडाचे काटे खाली आलेले, वॉटर शूट, यथार्थ टेकलेल्या फांद्या, हा हे सर्व कट करण्याचं काम चालू आहे सध्या. आणि जी फुलं आलेली आहे ते पण सध्या तोडून टाकत आहे. यथार्थ पण आहे ना त्याच्या पप्पाला वॉटर शूट काढण्याची ना मदत करीत आहे. बघा कशा काढतोय तोड. तर हा पण आपला युवा शेतकरी. त्याला पण शेती करायला आवडती. आता माती खेळायला चालू करीन. काय रे बाळा ते काय इथं पाहू शकता. डाळिंबाच्या झाडावर ना पक्ष्यांनी घरट केलं आणि त्याच्यात 2 अंडी. कोणती काय माहिती मला कमेंट मध्ये सांगा कोणत्या पक्षाची. येतात गाडी खेळत आहे बघा कशी वाकडी तिकडी स्पीडनी गाडी पळतोय. माणसं वगैरे यथार्थ सावकाश जाऊ दे. रोड डांबरी झाला का मग पळ. बघू शकता तुम्ही सारखा फोन आहे. सारखं इकडे तिकडे हिंडत बिनकामी नुसतं. दुखत आहे, सर्दी झाली, आराम करायचा, गोळ्या खाल्ल्या का तुम्ही? गोळ्या नाही खाल्ल्या आल्या? जेवण झालं झोपलो डायरेक्ट. बसलो इथं पूजा लागली कांदा कापायला. मायापाशी आली कांदा कापायला घेऊन काय आला. डोळ्यातून पाणी यायला लागलं मायापासून. कायसाठी कांदा कापी ती? बेसनासाठी. कायचं बेसन? पिठलं करणार आहे. लवकर कर मला भूक लागली. अक्षय भाऊचा ट्रॅक्टर आता त्यांना दशा जोडायचे तर मी आलो. ते म्हणले मला एवढं दशा जोडून द्या आता.
येऊ द्या सावकाश माग. येऊ दे. तर आम्ही दोघं चाललो ट्रॅक्टरवर बसून. आता आहे ना त्याला गायांचं आहे ना घास आणायचे, पण लय वेळ झालाय. अक्षय उतरलाय आता इथं गवत टाकायला त्याच्यावर. हे दोन्ही पाहू शकता, यांनी तोडले या दोघींनी आहे गावात. एकटा एवढी वजी उचली तुझी, बघा ताकद त्याची. आता मी बसलो ट्रॅक्टरवर, मागे घेतो. टाकपाटापट लवकर झालं पाहिजे अंतराच्या आधी. किती राहिले? पण राहिले थोडं, अजून मागे घेतो. बघा कसा पैलवानी, एवढी मोठी कवळी पण एकाच हाताने उचलली. आता बघा फेकून येणार लगेच. बघा अशी ताकद तयार करायची असेल ना तर घरचं खावं लागत, मग पैलवान होतं माणूस. गावात टाकायला गेला, पायात घेतलं दसकाट भरून, रक्त निघलं थोडं. आता एवढं घास टाकायची घेतला. आता हे घासाचं ओझं टाकून आम्ही जाणार तिकडे दुसरी काही ना, त्याचं बँड खोलायची, एक उसाव पाणी लावायची त्याला ना. आता अक्षयचं झालंय बँड बसून. आता खोरं घेऊन आम्ही चालू आहे आता इकडे उसाव पाणी लावायला. आता हे बँड खोलितोय हा. आणि कुठून कसं पाणी नेणार आहे आमचं? ते खालचं सॉकेट बसवायची काय? हां, ते खालचं सॉकेट बसवणार आहे आता त्याच्यावर. खाल्ली थोडी. तर आता आम्ही जेवायला आलोय. मांजर पण आली जेवायला. तिला मगाशी भाकर टाकली, नाही बोका, हा बोक्याला भाकर टाकली. इकडं तिकडे बघतोय, खाऊन घ्यायची. तर पूजा पण आली जेवायला, मी पण आलोय. बेसन भाकर केलेली, लोणचं आहे. तर तुम्ही पण जेवायला या. घसाचा आवाज बदलला. काय आलं? घसा दुखत. मला आहे ना काय आलं, काल श्रीखंडन ताक पिऊन आहे ना, लस्सी पिऊन आहे ना, लय त्रास झाला. त्याच्यामुळे आवाज जरा माया बदलला. थोडं समजून घ्या. आता आम्ही जेवतो. लाईट गेलेली, इथे एक बल्ब लावलाय छोटासा, त्यावरच आता येईन. आता 10 वाजता थोड्या वेळात, पण तोपर्यंत आता अंधारातच. भाकरी बघा किती भारी केल्या तिने. आता ती सरळ करते, मला म्हणजे उलट्या नाही ठेवायची. उलट्या केल्या काय, सरळ केल्या काय. मांजर काय बघा ते तिथं बोक्याला काहीतरी सापडे बरं का. भाकर खाता खाता इथं निघून गेलाय, गुपचूप बघतोय काहीतरी. आला परत इकडं, खाऊन घे आणि मग जा तिकडं. तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच समाप्त करतो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.